यानंतर आता बातमी आहे राणे आणि सामंत यांच्यामधील वादाची। राणे आणि सामंत यांच्यामधील वाद हा इटुकले पिटुकले असा आहे अशी खोचक प्रतिक्रिया माजी खासदार विनायक राऊतांनी दिली आहे। राणे सामंतांमध्ये सुरू असलेल्या बॅनर वॉरवरून राऊतांनी हे वक्तव्य केले। बॅनरबाजी करण्यापेक्षा रणांगणात उतरून विकासात्मक स्पर्धा करण्याची आवश्यकता असते असंही विनायक राऊत म्हणाले। तर आपण पाहतोय माजी खासदार विनायक राऊत यांनी राणे सामंतांच्या वादावरून टीका केलेली आहे। खरं तर या दोन्ही नेत्यांमध्ये महायुतीमध्ये अंतर्गत वाद असल्याचं काही बॅनर्सवरून समोर आलेलं होतं। एकमेकांच्या जिल्ह्यांमध्ये एकमेकांच्या या ठिकाणी शहरांमध्ये अशा प्रकारची बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाकडून टीका करण्यात आलेली आहे। विनायक राऊतांनी या पार्श्वभूमीवर राणे आणि सामंतांना टोला लगावलेला आहे। आपण पाहतोय राणे आणि सामंतांमधील हा वाद अगदी इटुकले पिटुकले असा आहे अशी खोचक प्रतिक्रिया माजी खासदार विनायक राऊतांनी दिली आहे। राणे सामंतांमध्ये सुरू असलेल्या बॅनर वॉरवरून त्यांनी हा टोला लगावलाय। बॅनरबाजी करण्यापेक्षा रणांगणात उतरून विकासात्मक स्पर्धा करण्याची गरज असते असंही ते म्हणाले। बॅनरबाजीचे जे प्रकार आहेत ना याच्यावर माझा कधी विश्वास नसतो आणि बॅनरबाजी करण्यापेक्षा रणांगणामध्ये मैदानामध्ये उतरून स्पर्धात्मक विकासात्मक कामातून स्पर्धा करायची आवश्यकता असते। राणे आणि सामंत यांच्यामधले वाद हे इटुकले बिटुकले असे ते वाद आहे, त्यामुळे मी त्याला फार किंमत देत नाही। तर आपण पाहतोय राणे आणि सामंत यांच्यामध्ये सध्या बॅनर वॉर सुरू असल्याचं दिसतंय, कारण काही ठिकाणी अशा प्रकारचे बॅनर्स लावण्यात आलेले आहे। वक्त आने दो जवाब भी देंगे हिसाब भी लेंगे अशा प्रकारचं बॅनर सामंतांच्या समर्थकांकडून लावण्यात आलेलं आहे आणि त्यालाच उत्तर कणकवलीमध्ये देण्यात आलेलं आहे।